तरच कमेंट मध्ये जय भीम लिहा. तुम्ही बघताय आता समोर आल्यानंतर लिहावंच लागतंय. नाही लिहावं तर काय करू, रोजगार करमत ना. मग कुठं आहे आम्ही? माझ्या मोबाईलवरती सगळ्या जाती धर्माचे माझे मित्र आहेत, काही विद्यार्थी आहेत, सगळे आहेत. मी सहज रात्री प्रवासात असल्यावर बघतो, अरे 7 नंतर कोण दिसत नाहीत. ज्यांना आम्ही विरोध करतो ते 7 नंतर ऑनलाईन जास्त नाही. आमच्याला रात्री 2-2:30 वाजता जय भीम टाकला की त्याच्या लगेच एका सेकंदात रिप्लाय, दादा जय भीम. तो रात्री 2:30 वाजता जागा आहे, गोधडीत जागा आहे. तो सकाळी हाच उठतो, त्याचा एक व्हॉट्सअपवरती ग्रुप आहे, सगळ्या गावाच्या जाती त्यात एक आहेत. नवीन सकाळ उगवलेली आहे हल्ली. असा निळा झेंडा येतो, शुभ भीम सकाळ. म्हणायलाही सुरुवात केली आहे काही. ज्याला आम्ही नाव ठेवत होतो तर आम्ही पुन्हा तेच गिरवायला. बाबासाहेब येणार, उठा सकाळ झाली. ते दुसरे बघतात, त्यांनी नवीन सकाळ काढली, भगवा झेंडा टाकून, शुभ शिव सकाळ. शिवाजी महाराज येणार. तिसऱ्याने आता नवीन आणलेली आहे सकाळ, पिवळा झेंडा, शुभ लहू सकाळ. गुड मॉर्निंग इंडियन्स म्हणण्याची आमची पोरांची जी ताकद आहे, ती पोरं, त्या विचारांची पोरं आज कुठं आहेत? तुम्ही आम्ही कुठं आहे? आज या मंडपाखाली एक विशेष मात्र कौतुक करण्यासारखं एक गोष्ट मला जाणवली, वाटली, त्याचं कौतुक करावंच वाटतं की सविताताईंच्या नेतृत्वाखाली माझ्या ज्या या बहिणी आहेत, त्यांनी जे हे काही सुंदर असं चित्र महोत्सवाचं निर्माण केलंय, त्याला सॅल्यूट आहे, त्याला सॅल्यूट आहे. पण तुम्ही एकदा बाबासाहेब ही चळवळ, ही तळमळ समजून घेताना, पुढची पिढी, त्या पिढीला कुठली विचारधारा देणार आहात हेही बघत असताना आपल्याला काय बघावं लागणार आहे, काय द्यावं लागणार आहे, हे एकदा तपासून घेतलं पाहिजे. आज अनेक ठिकाणी जातो मी. आज पूर्ण जगामध्ये या दिवसाची एक महत्व आहे, किंमत आहे. त्या महामानवाच्या नावाचं एक नगर असतं, ते बघितलं असेल तुम्ही कधीतरी. शहरातला असू दे, गावाकडचा असू दे, जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी गंजलेल्या पत्र्याची वसाहत असते, तुंबलेल्या गटारी असतात, पानाच्या टपऱ्या असतात, त्यावर खर्रा घासणारे 10-12 जण असतात, उदारीवर उदार लावणारे अजून आमचेच असतात. ते मंडपात नसले तरी आमचे आहेत हे लक्षात घ्या ना. आमच्या बायका धुणं भांड्याला दुसऱ्याच्या दारी जातात. रिक्षांची अशी रांग लागलेली असते, रिक्षावर असतो बुद्ध, रिक्षावर लिहिलेलं असतं 14 एप्रिल, रिक्षावर असते बाबासाहेबांची सही, टू व्हीलरवर असतं जय भीम. ज्या टू व्हीलरचा 2 महिन्यापासूनचा हप्ता तटलाय, बजाजवाला सारखा फोन करतोय, उचलू का? ते म्हणते थांब, करतो ऍडजस्ट. आणि त्या नगराच्या कमानीवर लिहिलेलं असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर. आज देशात सत्ता कुणाची आहे काय हे बघण्यापेक्षा हे जर असंच तुम्ही सोडून पुढची लढाई लढायला गेला, यांचं काय, कोणासाठी लढताय आणि कुणाला उभं करायचं? आम्ही ठरवलं सगळ्यांनी मिळून, चला आणू आमच्या सत्तेत सगळे, आमचेच सगळे, मुख्यमंत्री आमचा, उपमुख्यमंत्री आमचा, प्रधानमंत्री बी आमचा. पण विचार केला, यांच्याकडे सगळं बघितलं तर लक्षात येईल तुमच्या, यांना जर सत्तेत बसवलं तर हे किती खातील. ही 5000 वर्षापासूनची उपास आहे, यांना तयार करावं लागेल.
कारण बुद्ध पेरला की बाबासाहेबच उगवतो हे बिंबवावं लागेल तिथं. 4 ओळी बोलल्या, 8 ओळी बोलल्या, 12 ओळी बोलल्या, 16 ओळी बोलल्या, यमकाला यमक जुळवलं, गाणं झालं. आवाज ओरडून बोलले, टाळ्या पडतात. हे वास्तव स्वीकारणार आहात की तसंच ठेवणार आहात? आज एक त्या निमित्तानं तुम्हाला स्वप्न दाखवावं असं वाटतं, जे मला स्वप्न बघावं असं वाटतं, मी पाहतो. असू द्यात ना आमच्या उंच उंच इमारती, छान छान सुंदर सुंदर बंगले, इंग्लिश मीडियमच्या आमच्या शाळा, सुंदर असे मॉल, चकचकीत रस्ते, अशा ड्रेनेज, प्रत्येक वसाहतीच्या 4 घराच्या मध्ये एखादी सुंदर लायब्ररी, लायब्ररीमध्ये असावीत पुस्तकं वाचण्यासाठी अशी तिथं गर्दी, वेटिंगवर आमचे विद्यार्थी, आणि त्या कमानीवर बाहेर लिहिलेलं असावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर. आणि मग आमची त्या बंगल्यातली जी कांबळेबाई बसलेली असेल सोफ्यावर, हातात रिमोट घेऊन, तिच्या समोर असेल 45 इंचाचा टीव्ही, त्या टीव्हीवर सावित्रीची सिरियल असावी. तिने दुसरं काय लावलं तर जळलं सगळं, पुन्हा चळवळ गेली मागे. तिनं सावित्रीची सिरियल बघता बघता किचनकडे बघत आवाज द्यावा, देशपांडे भाई 2 कप चहा टाका, गजबी मॅडम आल्यात, हे आल्यात ते आल्यात, हे करा. वाघमारेनं आमच्या 4थ्या मजल्यावरनं फोन घेऊन खाली फोन केला पाहिजे, जोशी गाडी काढ, फॅक्टरीला जायचंय, असं करायचंय, आजची मीटिंग कुठं आहे, हे करा.